नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. मल्लिका, अंशुमन आणि त्याचबरोबर अर्पिता या तिघांचीही कशा पद्धतीने वाट लागणार आहे ती आपण पाहणार आहोत. कारण आता इकडे समरने एक निर्णय घेतलेला आहे, तो म्हणजे त्याचं जे विल आहे म्हणजे मृत्यूपत्र आहे त्याच्यामध्ये बदल करण्याचा. आणि ते करण्यासाठी त्याला खरं तर आनंद आजी यांनी सांगितलेलं आहे. आणि त्याचबरोबर समरला जोपर्यंत या गोष्टी स्वतःला मान्य होत नाहीत तोपर्यंत समर स्वतःहून काहीही असं करत नसतो, हे तर आपल्याला माहितीच आहे. आणि त्याचमुळं नक्की काय झालेलं आहे आणि हनीमूनला गेल्यानंतर समर आणि स्वानंदीचं नातं कसं सुधारतंय हे आपण पाहतच आहोत. त्यामुळं या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने होणार आहेत ते आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. तर इकडे आता मल्लिकाच्या अंगात इतकी मस्ती की तिनं स्वतःहून फोन केलेला आहे, तो म्हणजे स्वानंदीच्या आईबाबांना, म्हणजे आईला, मंदाला. मंदा घरी भाजी निवडत असते. त्याचबरोबर फोन केलेला असतो आणि डायरेक्टली इकडे ही सांगायला सुरुवात करते की तुम्हाला माहिती आहे का, अहो हे गेलेले आहेत ना हनीमूनला, यांच्या गाडीचा ॲक्सिडेंट झालेला आहे. तेव्हा मात्र मंदाला एवढा धक्का बसतो, मंदाच्या हातात जे ताट असतं भाजीचं ते खाली पडतं. आणि त्याचवेळी मंदा मात्र विचार करत असते की हे सगळं काय झालंय. आणि ती जोरात ओरडते. त्याचवेळी बाबा आणि सुश दोघंही तिथं असतात. आणि त्याचवेळी पाहायला मिळतं ते म्हणजे आता धक्का तर बसलेला असतो तिला. अचानक तिला सांगितलेलं असतं की यांच्या गाडीचा अपघात झालेला आहे. आणि मंदा मात्र पाहतच राहते, कारण ती जोरात किंचाळते. तेवढ्यात बाबा तिथं असतात. बाबांनाही काळजी वाटत असते की हे सगळं काय झालंय नक्की, मुलं कशी असतील. कारण इकडे रोहन गेलेला आहे, त्याचबरोबर अधिरा आहे, समर आहे आणि स्वानंदी. नक्की यांच्या बाबतीत काही झालं तर नसेल ना. कारण मल्लिकाने मुद्दामच अर्धवट माहिती दिलेली असते. तिला माहिती असतं की ॲक्सिडेंट झालेला नाही आहे. इकडे आजीच्या पण डोक्यात जाऊन तेच भरवलेलं असतं. आणि त्याचबरोबर स्वानंदीच्या घरीही फोन करून सांगितलेलं असतं. आता स्वानंदीचा मोबाईल तर गाडीबरोबर गेलेला असतो. आता समरच्या फोनवरती स्वानंदीचे बाबा फोन करू लागतात. स्वानंदी रोहनला विचारते, रोहन काय झालं, तू घरी काय सांगितलेस का? रोहन म्हणतो, नाही मी काहीच नाही सांगितलेलं. मग स्वानंदी आता फोन घेते आणि मग आता बाबांशी कसं बोलायचं हा मोठा प्रश्न उभा राहिलेला असतो. आणि त्याच वेळी स्वानंदी फोन घेते आणि बोलायला सुरुवात करते. तर इकडे फोनवरती बाबा म्हणत असतात की अगं नंदूबाळा, तू कशी आहेस, तुम्ही सगळेजण कसे आहात, तुमचा ॲक्सिडेंट झाल्याचं कळलं. तेव्हा स्वानंदी म्हणते, बाबा काळजी करू नका, आम्ही चौघंही व्यवस्थित आहोत, काहीच नाही झालेलं. तुम्हाला कोण बोललं हे सगळं? तेव्हा मात्र तिकडून बाबा सांगू लागतात की अगं अधिराच्या आईचा फोन आलेला होता मंदाला आणि त्यांनी सांगितलेलं आहे की तुमच्या गाडीचा अपघात झालेला आहे. हे ऐकल्याबरोबर स्वानंदीलाही धक्का बसतो. हे सगळं काय आहे, म्हणजे का सांगितलं गेलं असेल असं, हा प्रश्न तिला पडलेला असतो. बाबा पॅनिक झालेले असतात, कारण त्यांना खरंच भीती वाटत असते की आपल्या मुलांना काही झालं नाही पाहिजे, एवढाच त्यांचा हेतू असतो. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे की स्वानंदी आणि बाबा हे दोघंही बोलत असतात. पण जेव्हा बाबा स्वतः स्वानंदीबरोबर बोलत आहेत, स्वानंदी स्वतः सांगते ना काही झालेलं नाही आहे, म्हणजे बाबांचा विश्वास बसलेला असतो. कारण आपली नंदू कधीच खोटं बोलत नाही एवढं त्यांना माहिती आहे. त्यासोबतच इकडे समर पाहत असतो. समर पाहतो की स्वानंदी कशा पद्धतीने त्यांची समजूत घालत आहे. आता 2 दिवस ते व्यवस्थित रिलॅक्समध्ये तिथं राहतात, समर आणि स्वानंदी. समर स्वानंदीची काळजी घेत असतो, स्वानंदीसुद्धा समरची काळजी घेत असते. जरी त्यांच्या दोघांमध्ये भांडणं होत असली तरी ती लुटूपुटूची भांडणं असतात. आणि इकडे समरला प्रत्येक वेळेस आठवत असतं की त्या दिवशी जर स्वानंदीने मला गाडीतून ढकललं नसतं तर काय झालं असतं. अचानक त्यांनी हा निर्णय घेतलेला असतो हे समरच्या लक्षात आलेलं असतं, कारण पाठीमागून ट्रक जवळ आलाय. स्वानंदीने समरला सांगितलेलं सुद्धा होतं, परंतु समरनेच ऐकलेलं नव्हतं. त्यामुळं त्याच्या मनात स्वानंदीबद्दलचा जो गैरसमज आहे तो मिटलेला असतो. आणि इकडे मल्लिकाची मात्र वाट लागत असते. आता ते हनीमूनवरून घरी आलेले असतात. स्वानंदी पूजा करत असते आणि आजींनी हार बनवलेला असतो आणि तो समरकडे दिलेला असतो. समरला सांगितलेलं असतं की तो हार नेऊन स्वानंदीला दे. कारण स्वानंदी प्रत्येक वेळेस काही झालं तरी थँक्यू म्हणत असते. तेव्हा समर तिला काहीच बोलत नसतो. स्वानंदी म्हणत असते की आमच्याकडे पद्धत आहे, थँक्यू म्हटलं की वेलकम म्हणायची. मग आज समरला त्या गोष्टी जाणवू लागलेल्या असतात, कारण स्वानंदीने हार घेतलेला असतो आणि तिच्या कामात बिझी असते. तिने समरला काहीच रिस्पॉन्स दिलेला नसतो. समर आता ऑफिसमध्ये येतो आणि त्याला मात्र खूप राग आलेला असतो. तो म्हणत असतो, काय आहे हे, समजताच काय स्वतःला, ह्याच खूप मोठ्या आहेत का समजूतदार, आम्ही काय छोटी मुलं आहोत का, पळ म्हटलं की पळायला.
आणि इकडे आनंद आणि निकिता मात्र पाहत असतात आणि त्यांनाही भारी वाटत असतं. तेवढ्यातच समोरचा फोन वाजतो आणि फोनवरती स्वानंदी म्हणत असते, "अहो मगाशी काय बोलत होता तुम्ही? म्हणजे माझ्या लक्षात नाही आलेलं." तेव्हा समर म्हणतो, "काय म्हणताय म्हणजे तुम्ही? तुमच्या लक्षात नाही आलेलं? अहो तुम्ही असं काय करताय? तुम्ही विसरलात का?" तेव्हा स्वानंदी म्हणते, "नाही हो, मला ना कळलं नाही आहे. म्हणून मी तुम्हाला पुन्हा फोन केला आहे की नाही आत्ता." समर म्हणतो, "ठीक आहे." एक अक्षर बोलायचं होतं तरीही स्वानंदी म्हणते, "अहो पण ते कोणतं अक्षर बोलायचं होतं? ते मला कळलेलं नाही आहे ना, म्हणून मी तुम्हाला पुन्हा विचारते की काय बोलत होता तुम्ही?" आता मात्र समरला खूप राग आलेला असतो आणि समरची मात्र चिडचिड चाललेली असते. समर म्हणत असतो की "बास झालं, ठेवा फोन तुम्ही आता." आणि समरची होणारी चिडचिड पाहून खरं तर इकडे भारी वाटत असतं. ते म्हणजेच या आनंदला आणि निकिताला. मग फोन ठेवला जातो. मग ऑफिसच्या काही गप्पा गोष्टी होतात. समर मात्र आता स्वानंदीमय झालेला असतो. त्याच्या डोक्यात फक्त स्वानंदी, स्वानंदी एवढंच सुरू झालेलं असतं. आणि इकडे आनंद आणि निकिताच्या लक्षात येतं, की हनीमून चांगलंच मानवलेलं आहे. म्हणजे आदिराने जो काही निर्णय घेतलेला असतो यांना हनीमूनला पाठवण्याचा, त्या गोष्टीचा फायदा झालेला आहे, हे आनंदच्या लक्षात आलेलं असतं. त्यानंतर आता समर, त्याचबरोबर आनंद, निकिता सगळेजण बोलत असतात. समरचं असं म्हणणं असतं, की ज्या गोष्टी काही घडायच्या राहिलेल्या आहेत, म्हणजेच ज्या पद्धतीने काही होणार आहे, ते लक्षात येताच आता त्यावेळेस इकडे आनंद वगैरे सगळेजण असतात. आनंद म्हणतो, "म्हणजे काय म्हणायचं आहे तुला?" आनंद सांगू लागतो, की "हे बघ समर, मला तुला काही गोष्टी सांगायच्या आहेत. मला असं वाटतंय, की तुझं जे मृत्यूपत्र आहे त्याच्यामध्ये बदल केला पाहिजे." इकडे निकिता आजीकडे गेलेली असते आणि आजीला त्याच गोष्टी सांगत असते. कारण आता स्वानंदी समरची बायको आहे. त्या हक्काने जर विचार केला, तर हे सगळं खूप व्यवस्थित असं झालं पाहिजे, हे स्वानंदीच्या बाबतीत विचार करण्यासारखं असतं. हा निर्णय आता यांनी सांगितलेला असतो. कारण समरने जे मृत्यूपत्र केलेलं आहे, त्यानुसार 80% प्रॉपर्टी त्याने धर्मादाय संस्थांना दिलेली आहे. पण समरची बायको आहे, त्याचं लग्न झालेलं आहे. तर ऑब्व्हियसली आता याच्यामध्ये चेंजेस होणं गरजेचं आहे, असं यांचं म्हणणं असतं. आणि म्हणूनच हा निर्णय आता त्याने बदलला पाहिजे, असं इकडे आनंद सांगत असतो समरला. तर त्याचबरोबर इकडे निकिता सांगत असते ती आजींना. आजींनासुद्धा ही गोष्ट पटलेली असते. म्हणजे आजी म्हणत असतात की बरोबर आहे. कारण स्वानंदी काही जरी झालं तरी समरची बायको आहे आणि तिला तो अधिकार आहे. त्यामुळं या बाबतीतला निर्णय घेणं हे खरंच गरजेचं आहे. हे आजीच्यासुद्धा लक्षात आलेलं असतं आणि आजीने स्पष्टपणे आता सांगितलेलं असतं. त्याचबरोबर जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात, तेव्हा मात्र आता समरला या सगळ्या गोष्टी समजून सांगणंही तेवढंच गरजेचं असतं. आणि फायनली समरच्या लक्षात येतं की हो, कारण त्याला तो अपघात आठवतो. जर त्याच्या बाबतीत काय झालं तर स्वानंदी त्याची बायको आहे. मान्य आहे, ते लग्न जरी त्यांनी तडजोड म्हणून केलेलं असलं तरीही बायको तर आहेच ना ऑब्व्हियसली. त्याच्यामुळं या सगळ्या गोष्टींचा विचार तर व्हावाच लागणार आहे, हे आता लक्षात आलेलं असतं. त्याचबरोबर इकडे समरने सुद्धा होकार दिलेला असतो आणि वकिलांना बोलवून घ्यायला सांगितलेलं असतं. वकिलांना बोलवून घेऊन पुढच्या गोष्टी आता करायच्या आहेत, हेही ठरलेलं असतं. तेव्हा मात्र आता समरच्या स्वानंदीसाठी काहीतरी करण्याची तयारी आहे, ही गोष्ट खरं तर सगळ्यांनाच आवडलेली असते. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं, वाट लागलेली असते ती म्हणजे मल्लिकाची. मल्लिकाला कळायचं बंद झालेलं असतं. कारण स्वानंदीचा विचार केला जातोय, पण इतकी वर्ष आपण ह्या समरसाठी एवढं सगळं करतोय, आपला विचार केला जात नाहीये, ह्या गोष्टीचं वाईट मात्र मल्लिकाला वाटत असतं. कारण माझ्या मुलांचं काय होईल, माझं काय होईल उद्या, हा विचार तिच्या डोक्यात सुरू आहे. म्हणजे तिला जे वाटत असतं की आम्हाला कटोरी घेऊन फिरावं लागणार आहे आणि ते खरंच होणार असतं. कारण समरने त्याच्या प्रॉपर्टीतला 50% भाग हा आता स्वानंदीच्या नावावरती केलेला असतो. म्हणजेच त्याच्या मृत्यूनंतर स्वानंदीच्या नावावरती 50% भाग होणार. राहिलेल्या भागातली 30% प्रॉपर्टी ही धर्मादाय संस्थांना दान केली जाणार आणि बाकीच्यातली 20% प्रॉपर्टी ही आजीकडे दिली जाणार आहे आणि आजी निर्णय घेणार की त्याचं काय करायचं आहे. म्हणजे याच्यामध्ये बाकी कुठंच नाही. आदिरासाठी एक सेपरेट तरतूद केलेली असते, पण बाकी कोणाचा कसलाच विचार केलेला नसतो. आता मात्र अंशुमन आणि मल्लिकाची पुन्हा वाट लागलेली आहे. कारण त्यांनी जे काही कारस्थान करत असतात, हे जरी समरच्या लक्षात येत नसलं, तरीही लग्न झाल्यानंतर समर आता स्वानंदीचा विचार करू लागलेला आहे. आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून सांगा. थँक्यू.